नमस्कार मित्रांनो, अंजली ठोंबरे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर मित्रांनो, चला म्हटलं आता सकाळी सकाळी एक ब्लॉग बनवावं, त्याच्यामुळे आता ब्लॉग बनवायला घेतलेला आहे. आता बाहेर आले होते तर चला म्हटलं गेट उघडावा. तर तुमचा झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. इकडे दादू आहे. दादू काय करतोय? इकडे ये, चल. कशाची बाटली घेतली? प्यायची? काय प्यायची? पाणी वय बघू बघ, दाखव मला. इकडं पाणी प्यायला आणलंय. धर बाटली, तो पडशील म्हणा, येड्यागत करू नको. तर चला म्हटलं, कुठनं व्हिडिओ पाहताय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. तर इकडं बघा, कंपनीत अजून कोणी लोक आले नाहीत. तर इकडं बघा, तिकडं क्रेन लावलेली आहे, तिकडं गेट लावलेलं आहे. ते गेट लावायचंय आता उघडायचंय. इथं दादू काय करतो? भिंगरी फिरतोय वय, गोल गोल भिंगरी फिरतोय. तर म्हटलं चला एक व्हिडिओ बनव. तर कसे आहेत मित्रांनो, तर दाखवते. तर मित्रांनो, मी जेजुरीमध्ये राहते, प्रॉपर जेजुरीतच आहे. मी जेजुरी MIDC मध्ये राहते. तर इकडं बघा, सगळं कामाचं पडलेलं आहे. इकडं पाहू शकता, सगळं कामाचं पडलेलं आहे इकडं बघा. आणि या कंपनीत आहे का नाही, रेल्वेचे पूल असतात ना, ते रेल्वेचे पूल तयार होतात, मोठे मोठे जॉब तयार होतात आणि बाहेर जातात. बघा मित्रांनो, इथं रेल्वेचे पूल तयार होतात. तर सगळे रेल्वेचीच काम आहे इथं. सगळं आता रेल्वेचंच काम चाललेलं आहे. कुठलं फलटणचं ना रे दादू? हा, फलटणच्या रेल्वेचं काम घेतलेलं आहे. त्यामुळे आता रेल्वेची कामं चालू आहेत इकडं. आणि आमच्या इकडं तर एवढं ऊन आहे ना, मरणाचं ऊन आहे. 9 वाजले कीच ऊन लागायला सुरुवात होती. तर बसली होती, आता बसलेली आहे मी खाली. उभा राहून माझं पाय दुखायला लागलं. तर म्हटलं आता खाली बसूनच व्हिडिओ बनवावा. हाय का नाही रे दादू? हा, इकडं बघू, इकडं बघ. हा, आता जानू गेली ना गावाला, करमतंय का तुला? हा, करमतंय वे? करमतंय. ह्याला एकट्यालाच लागतो. कुठं पण जायचं असलं ना तरीच बाहेर जातच नाही. मामाच्या इकडं तर, माझ्या आईच्या तिकडं तर माहेरात अजिबात थांबत नाही. त्याला फक्त एकट्याला पाहिजे. कुठं पण एकटंच राहतं. इथं MIDCत एकटं राहतं म्हणा, कुठंच बाहेर जात नाही. आणि माझी पोरगी गेली, माझी जानू गेली आहे, तर मला सुद्धा करमत नव्हतं 1-2 दिवस. तर माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालं होतं मित्रांनो. त्यामुळे माझं पप्पा ना 1-2-3 आठवडं माझ्यापाशीच होतं. त्यांचा दवाखाना वगैरे झाला. आता पाय बी वाईज थोडासा बरा झालेला या. त्यामुळं आता काल परवा मतदान होतं, त्याच्यामुळं मतदानाला गेले आता घरी. आणि लेकीच्या घरी पण किती दिवस राहणार आहे का नाही. तर गेले का नाही रे दादा? आजोबा आजी गेली का नाही? तर गेले दोघंजण. पण माझी जानू पण गेली. आमची जानू लय बोलकी आहे, पण जानू गेली आता. जानू सोबत पण आता व्हिडिओ टाकणार आहे. आता सुट्टी आहे तोपर्यंत गेली जानू बारामतीला. जानू गेलेली आहे सुट्टीला. आणि एवढाच महिना, 1 महिना सुट्टी आहेत. परत शाळा चालू झाल्यावरती कुठंच जाता येत नाही. त्यामुळं म्हटलं जानूला आहे का नाही, जा आपलं 1 महिना सुट्टीला. ह्याला पण म्हणलं होतं जा मामाच्या इकडं सुट्टीला, पण गेला नाही. का रे गेला नाही तू मामाच्या इकडं? का, काय झालं? का गेला नाही म्हणा? हा, नंदीबाई लागत काय तोंड हलावतो तसं, का गेला नाही? आता नाही गेला. ही यायला कुठंच करमत नाही आणि कुठं जात पण नाही इतकं. आणि मला पण माझ्याबरोबर पण कुठं येत नाही. मी एकटी जरी गेली ना कुठं, तरी घरी गप बसतं आजीपाशी पप्पापाशी. त्याला करमून पण जातं, माझ्याबरोबर येतच नाही कुठं. त्यामुळं बसली होती. आणि इथं MIDC म्हणजे MIDCच्या वातावरणात खूप भारी वाटतं. आणि इकडं पाहू शकता कसं आहे लोकेशन. इकडं बघा, इकडं कामं वगैरे चाललेले. तर आता चाललेलं आहे काम रेल्वेचं. आता कधी होत आहे काय माहिती. आता घेतलेलं आहे यांनी काम करायला, होईल तेव्हा आता खरं. त्यामुळं चला मित्रांनो, आता खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागला या. माझा हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. आणि जानूला पण आणणार आहे आता आमची जानू. मला पण करमना झालं आहे एकटीला. आहेत सासूबाई वगैरे पण करमना नाही, तरी म्हणलं जानूला आणावा आता. पण तिला करमून जातं तिकडं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करा. बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय मित्रांनो, शेअर करा.